गाईज, मी तेजस्विनी. आज फायनली आमच्यात वायफाय बसवला. कसा चला सांगते. आज सकाळी गेले ऑफिसला, मग काय वायफाय वाला लगेच आला. आता ते आला आणि त्याची सगळी कामच करून घेत होता पहिले तर ते. आणि आम्ही आमचं सगळं काम सोडून आम्ही त्याच्यापाशीच बसलो होतो, कारण त्याला सगळं सांगत होतं इथं ही स्विच आहे तिथं ती स्विच आहे म्हणून. मग काय परत टीव्ही वगैरे चालू केली आणि अहोनचा नंबर असल्यामुळे सगळे ओटीपी तर अहोनला जात होते. मग काय प्रत्येक ओटीपीला अहोनला आम्हाला कॉल करावा लागत होता. आणि इकडे तर काय आमच्या आईची कॉमेडी चालू होती की मला पण या टीव्ही मधलं सगळं शिकवून जावं म्हणून, कारण त्यांना टीव्ही पण बघायला लागतो, फक्त मोबाईल त्या बघूच शकत नाही. मग काय पहिले कनेक्शन गॅलरीत घ्यायचं होतं, पण तो म्हणला की जास्त काही रेंज येणार नाही. मग काय किचनच्या खिडकीमध्ये गेला तो आणि कनेक्शन घ्यायला गेला आणि आमचं सगळं तेल सांडून बसला. मग काय परत पटकन त्यांना कनेक्शन जोडून दिलं आणि झालं त्याचं काम. पण आमच्या सासूबाई काय सहज सोडतात वय त्याला, 5-6 ड्रिल मारून घेतलं त्याच्याकडून. मग काय आणि ऑर्डर जर असे देत होते, बिचारा खूप जास्त कन्फ्यूज होत होता. मग काय पटकन ड्रिल मारून दिले सगळे आणि तो गेला. आता त्याचं काम ना 4 वाजता झालं होतं. मग काय आम्ही आमची सगळी कामं उरकून घेतली आणि पटकन सगळं आवरलं. तोपर्यंत आहो आले आणि मला म्हणाले संध्याकाळी आपण जाऊ राखी आणायला. मग काय पटकन जेवण करून आम्ही राखी आणायला गेलो होतो. आता राखी तर फक्त मला एकच घ्यायची होती, पण मी फिंडत एवढी होती की मला ढिगभरच घ्यायचंय. मग काय पटकन राखी घेतली आणि निघालो. आता राख्यात तर व्हरायटी एवढी होती ना, 200 पासून ते 2000 पर्यंत सगळ्या राख्याच होत्या. मग काय पटकन राखी घेतली आणि घरी आलो. आता ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.